नाही, राज्य सरकार केंद्र सरकार यापेक्षा निवडणूक आयोग तयार आहे का हा महत्त्वाचा विषय असतो. निवडणूक आयोग हे राज्य सरकारच्या प्रशासनाकडून आणि केंद्र शासनाच्या प्रशासनाकडून निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात आढावा घेऊन कायदा सुव्यवस्था असेल, मतपेटी असेल, त्या संदर्भातल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्ती असतील, त्यांचं प्रशिक्षण असेल, अशा सर्व बाबीची पूर्तता केल्यानंतरच निवडणूक आयोग साधारणतः पत्रकार परिषदा घेत असतं. मला वाटतं की उद्याची पत्रकार परिषद ही त्याचसाठी असावी. निवडणुकीची घोषणा त्यामध्ये होण्याची शक्यता आहे. साधारणतः आपल्या देशाची ही 18वी लोकसभेची निवडणूक ही जेव्हा होईल तेव्हा 16 जूनपर्यंत संसद पूर्णपणे आपल्याला त्यामध्ये गठीत करावी लागते आणि 16 जूनच्या अगोदर सर्व खासदारांची शपथ असतील, सरकारची शपथ असेल आणि अधिवेशन असेल, या 16 जूनच्या अगोदर करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने कदाचित निवडणूक आयोग उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला वाटतं की अशा आरोपातून आपण देशाचं नुकसान करतो, लोकशाहीला शंकित करतो, असे आरोप करण्याचं कारण नाही. निवडणूक आयोग म्हणजे काही एक व्यक्ती नसतो, हजारो लोक, त्यामध्ये IAS अधिकारी, असं सर्व एकत्रित येऊन निवडणुकीची तयारी करत असतात. कोणी एक व्यक्ती येऊन निवडणुकीची तयारी करतो असं म्हणणं म्हणजे हास्यास्पदही आहे, 21व्या शतकातला जोकही आहे. आणि आपल्याला अशा नेत्यांबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे की लोकशाहीमध्ये नेतृत्व करत असताना याची सर्वसामान्य साधारण माहिती नसणं हे गैर आहे. एक व्यक्ती निवडणूक आयोग चालवत नाही, हजारो लोक असतात, हजारो IAS ऑफिसर्स या दृष्टीने तयारी करत असतात. त्यांची तिथं ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्ती होत असते. लाखो लोक या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असतात. एक निवडणूक आयुक्त किंवा त्या निवडणूक आयुक्तालयामधला एक सदस्य हा नियुक्त केला म्हणजे त्या कारणाने निवडणूक पुढे ढकलावी, मला वाटतं की हे माहितीच्या अभावी आहे. भाऊ, भाजपची दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झाली, त्यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवार जाहीर केले. तुम्हाला देखील संधी मिळाली, कसं म्हणजे बघताय? असं आहे की पक्षाचा आदेश जो येईल तो सर्वोपरी आहे. आता भारत माँ ने मुझे शायद बुलाया होगा आणि त्या संसद भवनामध्ये दरवाजे हे मी माझ्या मतदारसंघातून सागवान दिले त्यातून आहे. आता ठीक आहे, त्या दरवाज्यांनाही वाटलं असेल की ज्यांनी हे दरवाजे दिले त्यांचा प्रवेश संसदेत व्हावा आणि मी राज्यगीताची जी निवड केली ते दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर कदाचित तिथं काहीतरी अंश सेवा आणि या राज्याचं प्रतिनिधित्व योग्य पद्धतीने मांडता यावं यासाठी मी जातोय. आणि माझा विश्वास आहे की तिथं सुद्धा संसदेत सुद्धा महाराष्ट्राचा आणि विशेष करून चंद्रपूर, वणी, आर्णी, यवतमाळ विधानसभेचा लोकसभेचा आवाज हा मी पूर्ण शक्तीने बुलंद कार्यकर्ते आपण आहात आणि आपली ओळख आहे, परंतु कुठेतरी मनात इच्छा नसताना हा आदेश लादला गेलेला आहे असं म्हणायचं नाही. आदेश लादण्याचा विषयच नाही. शेवटी आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहे त्यांना आपल्याबद्दल जास्त चांगलं लक्षात येतं की आपला उपयोग कुठं आहे. त्यांनी या संदर्भात लोकसभा घडण्यासाठी मग सांगितलं तर निश्चित शक्तीने घडेल, जनतेच्या कल्याणासाठी घडेल, राज्याच्या हितासाठी घडेल. आणि जी राज्यगीतामधली शब्दावली आहे त्या शब्दानुसार महाराष्ट्राचं तिथं मी प्रतिनिधित्व पूर्ण शक्तीने करेन, याबद्दल माझीही मनात शंका नाही. आणि जनतेचा आशीर्वाद आहे, गोरगरिबांचा आशीर्वाद आहे, त्यांच्यासाठी मीही या देशाचा गौरव हा वाढावा यासाठी माननीय मोदीजी जे काम करताय मध्ये का होईना माझाही वाटा आहे. काँग्रेसने जिंकलेली होती, तीच पुन्हा तुम्हाला जिंकायचं आव्हान तुमच्या समोर आहे, वाटतं कितपत शक्य आहे? नाही, माझ्या समोर जिंकण्याचं आव्हान नाही, कारण मी निवडणूक घडवतच नाही. निवडणूक ही कार्यकर्ते घडवतात आणि जनता घडवते. या निवडणुकीत जनतेला निर्णय करायचा आहे की मी उत्तम काम केलं असेल तर मला निवडून द्यायचं. मी उत्तम काम करू शकत नसेल, माझ्यामध्ये कार्यक्षमता नसेल, माझ्यापेक्षा चांगला उमेदवार असेल तर माझा हट्ट नाही आहे, आग्रह नाही आहे की मीच निवडून गेलो पाहिजे. शेवटी आम्ही उभे आहोत ते स्वतःसाठी नाही, आम्ही उभे आहोत देशाचा विकास, प्रगती, कल्याणासाठी. माननीय मोदीजींचा जो संकल्प आहे
अब की बार 400 पार, त्यामध्ये चंद्रपूर लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून मी जावं आणि चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेच्या या सर्व मतदारसंघाच्या 19 लक्ष मतदारांच्या कल्याणासाठी काम करावं. माझ्या निवडणुकीचा प्रश्न कुठं आहे? मी तर 1995 मध्ये जेव्हा पहिल्यांदा उभा झालो तेव्हाच माझं स्लोगन होतं, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही. काय माझं मी जिंकल्याने माझी उंची वाढणार नाही आहे आणि हारल्याने माझी उंची 3 इंचांनी कमी होणार नाही आहे. प्रश्न मतदारसंघाचा आहे की या जिल्ह्याच्या विकासाची उंची वाढावी की कमी व्हावी हे जनतेला ठरवायचं आहे. शेवटी हे जनहितासाठी, जनतेसाठी. न्यूज 18 नेटवर्कचा मेगा ओपिनियन पोल आलाय आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच बोलबाला राहणार आहे. 48 पैकी 41 जागा एनडीएला मिळण्याचा अंदाज आहे, तर 7 जागा या इंडिया आघाडीला मिळणार असल्याचा अंदाज आहे. नाही, स्वागत आहे ना. मग असा सर्वे आला तर निश्चितपणे आनंद आहे की 41 जागा आपण हे एनडीएच्या पारड्यात जर या सर्वेमध्ये येणार असेल तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेला हृदयापासून धन्यवाद आजच दिले पाहिजे, मतदारांचे आभार मानले पाहिजे आणि हा विश्वास देत आश्वस्त केलं पाहिजे की महाराष्ट्राच्या कल्याणासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सहकार्याने हा महाराष्ट्र या देशामध्ये अतिशय वेगाने प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि या ठिकाणच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जाईल. आणि आपण बघितलं असेल पंढरपूरच्या संदर्भातला विकास आराखडा असेल की काल मी भगवान सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेलो, 500 कोटीची माननीय मुख्यमंत्र्यांची या ठिकाणच्या भक्तांसाठी दिलेली भेट असेल. या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये सर्वांचं कल्याण व्हावं या भावनेने कार्य होत आहे आणि मला विश्वास आहे की जनतेने आम्हाला जर आशीर्वाद दिला तर आम्ही त्यांचे हे ऋण, त्यांचं हे जर प्रेमाचं कर्ज हे तर विकासाच्या व्याजातून आयुष्यभर जितका अवधी आमच्या हातात सत्ता असेल फेडण्याचा पूर्ण शक्तीने प्रयत्न करू. मनापासून, अंतःकरणापासून निश्चितपणे हा प्रयत्न करू. जागा वाटपावरून सध्या काही जागांमध्ये मतभेद दिसून येत आहेत, कारण नवनीत राणा विरोधात अडसूळ यांनी उघडपणे शब्द टोकल्याचं दिसतंय, एकमेकांविरोधात वक्तव्यही होत आहेत. दुसरीकडे जानकरही आता शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. महादेव जानकर महायुतीमध्ये पूर्वीपासून होते, तोही एक सोडून चालले. दोन्हींच्या बाबतीमध्ये नेमकी काय भूमिका आहे? नाही, असं आहे 48 लोकसभेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एखाद्या दुखाद्या लोकसभेमध्ये मनमुटाव असण्याची शक्यता असते, मतभेद असण्याची ही शक्यता असते आणि मतभेदापेक्षाही मनभेद असण्याची शक्यता असते. पण मग विश्वास आहे की हे मतभेद, मनभेद आणि मतभिन्नता यावर जेव्हा आमचे हे तीनही नेते एकत्र बसून दोन्हीही गटाला समजवतील तेव्हा मग पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी संबंधित मनमुटाव असणाऱ्या दोनही व्यक्तींमध्ये निश्चितपणे एकमेकाविषयी सहकार्याच्या भावनेचं बीजारोपण होईल आणि कुठेही हे तात्कालिक मतभेद जे आपल्याला दिसत आहे हे मतभेद टोकापर्यंत जाऊ शकणार नाही जेव्हा हे सांगितलं जाईल की हे व्यक्तीसाठी नाही, आपण महाराष्ट्राच्या हितासाठी काम करतोय, देशहितासाठी काम करतोय आणि राष्ट्र कार्यासाठी जेव्हा असा मतभेद असतो तो बाजूला ठेवला पाहिजे. आणि सर्व नेते म्हणजे मी आदरणीय अडसूळ साहेबांना सुद्धा अनेक वर्षापासून ओळखतो. ठीक आहे, काही तात्कालिक मनामध्ये एखादा भाव येतो, जुन्या ज्या काही घटना घडल्या असतात त्याचा राग असतो, पण तो राग हा निवडणुकीवर परिणाम होईल आणि मध्ये दोन व्यक्ती एकमेकाच्या विरोधात उभे राहतील असं मग दूर दूरपर्यंत वाटत नाही. कारण आता सध्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वजण एक सूर, एक विचार, एक लक्ष आणि एकच लक्ष, अब की बार मोदी सरकार, इस बार 400 पार. संदर्भामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्या इलेक्ट्रिक बॉन्डचा जो रिपोर्ट आला त्यानंतर संजय राऊत असं सांगतायत की मोदी सरकारला एक दिवस देखील आहे ते सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाहीये, त्यांनी लगेच राजीनामा दिला पाहिजे. कसं बघता यावं? नाही, शेवटी आता ते थकून गेले की मतदार त्यांचं ऐकत नाही हे बघितल्यानंतर ते सोपा मार्ग निवडताय की तुम्ही राजीनामा देऊन द्या. मला असं वाटतं अरे ज्या 28 कोटी मतदारांनी ज्या नेत्यावर विश्वास व्यक्त केला, 303 खासदार शुद्ध भाजपचे निवडून दिले, तुम्ही त्यांना राजीनामा मागताय आणि तोही कोणी मागायचा? कोविडचा उपयोग करणाऱ्या पक्षांनी. कोविडमध्ये सुद्धा
कोविडचा व्हायरसनी जेवढा त्रास दिला नाही तेवढा टेंडरमध्ये त्रास देणाऱ्यांनी. आश्चर्यजनक आहे. मग अशा लोकांना तर या जन्मात तर राजीनामा घेतलाच पाहिजे, जन्मोजन्मी यांचे राजीनामे घेतले पाहिजे. काय मागताय? मोदीजींचा राजीनामा मागायला निघाले. अरे राजीनामा घ्यायचा असेल तर गावा ताकद, जा जनतेमध्ये, दाखवा हिंमत. जनता जर तुमच्या बाजूनी नसेल तर असे रोत्री खेळ कशाला खेळायचे? भाऊ, एक शासकीय आकडेवारीतून काही गोष्टी समोर आल्या. राज्यातल्या अर्थसंकल्पीय निधीपैकी 22,000 कोटींची रक्कम अजूनही खर्च झालेली नाही. अर्थात 15 दिवसच अर्थसंकल्पाचं वर्ष संपायला उरलेले आहे. त्यातल्या त्यात दुष्काळाच्या संदर्भात पाणी पुरवठ्याचा 43% निधी अजून खर्च झालेला नाही. मी 16 मार्च 1995 आमदार झालो, मागचे 5 वर्ष. आणि आत्ता तुमचा हा प्रश्न, हा दरवर्षी हा मार्चमध्ये हा प्रश्न येतो. हा प्रश्न काही यावर्षी आला असं नाही. असा आहे की ज्यांना अर्थसंकल्प लक्षात येतो, आपण जेव्हा एखाद्या कामासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करतो त्याचं प्लॅनिंग होणं, त्याचं प्लॅनिंग झाल्यावर त्याचं टेंडर होणं, आणि मग तो टेंडर झाल्यानंतर वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्या कामाच्या संदर्भामध्ये ते काम जसं जसं पूर्ण होतं तसा तसा निधी दिला जातो. मी 1995 पासून आजपर्यंत बघतोय की साधारणतः हा निधी म्हणजे 365 दिवसापैकी सर्वात जास्त निधी वितरित होणारा दिवस कोणता असतो? 31 मार्च. त्या दिवशी तो निधी वितरित होतो. आणि म्हणून चिंता करू नका, तुम्हाला जो 22,000 कोटी खर्च दिसत नाही, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो 1ही रुपया शिल्लक राहत नाही. हा पूर्णच्या पूर्ण खर्च हा साधारणतः 31 मार्चच्या अगोदर होतो. आणि आत्ताही याला आचारसंहितेचा काहीच अडचणी येणार नाही आहे, कारण पैसे वितरित करणे कामासाठी याच्यावर आचारसंहिता लागू होते. राहुल गांधी न्याय यात्रा काढतायत. आता ते मुंबईत येणार आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवतीर्थावरून काँग्रेसवर टीका केली तिथे राहुल गांधी सभा करतायत आणि त्या सभेला उद्धव ठाकरे बाजूला बसणार आहेत. हे तर खरंच आहे. अशी मला वाटतं की अशी वेळ देवानी कोणावर आणू नये की ज्याबद्दल पित्यांनी सांगितलं की काँग्रेससोबत जाणं म्हणजे आपलं दुकान बंद केलं पाहिजे, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात ज्यांनी अतिशय निम्न शब्दात म्हणजे शब्दही व्यक्त करू शकत नाही. आणि परवा मी अंदमान निकोबारमध्ये पार्टीच्या कार्यक्रमासाठी गेलो आणि मी ती कोठडी पाहून आलो. अक्षरशः मी सांगतो काय यातना दिल्या. त्यांच्या कोठडीसमोर रोज साधारणतः फाशी दिल्या जायची. ती पाहायचा तो आवाज, ती किंकाळी, तिथं तेल घाणी मी पाहून आलो. अंगावर काटे येतात हो. आणि तुम्ही एवढे निम्न शब्दात त्यांच्याबद्दल जेव्हा निंदा करता, जे नेते एअर कंडिशन जेलमध्ये असायचे त्यांना याचं दुःख कधीच समजू शकणार नाही. आणि हे दुःख न समजणाऱ्या काँग्रेससोबत स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा वारसा सांगणारे उद्धवजी जेव्हा जातात, उद्धवजींबद्दल खरंच मग असं अनुभूती वाटते की त्यांनी एवढी मोठी चूक का झाली त्यांच्या हातून. काय मागचं पूर्वजन्मातलं काय होतं की एवढी मोठी चूक त्यांनी केली की बाळासाहेबांच्या विचाराला अशा पद्धतीने संकटात आणून ठेवलं. आणि आज त्याच राहुल गांधीजींच्या सोबत त्यांना बसावं लागतं. ही मला वाटतं की ज्याला आपण म्हणतो ना नशिबानी थट्टा कशी केली, तर हे नशिबानी केलेली थट्टा आहे. काँग्रेसचे आमदार आहेत राज पाडवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतली आणि तर एक चर्चा सुरू झाली आहे की ते भाजपच्या वाटेवर आहेत का? तर काय एकंदरीत तुमचा अंदाज आहे की असे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, मागेही सांगितलं, काँग्रेस पक्षातल्या साधारणतः अनेक आमदार, अनेक नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहे. आणि त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच या देशाला $5 ट्रिलियन इकॉनॉमी असेल किंवा या देशाच्या प्रगतीमध्ये विश्वगौरव युगपुरुष श्री नरेंद्र मोदीजीच उत्तम पद्धतीने या देशाला प्रगतीच्या महामार्गावर नेऊ शकतात. आपणही पाहिलं असेल, माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे अतिशय ज्येष्ठ नेते असणारे श्री अशोक चव्हाणजी भारतीय जनता पार्टीमध्ये आले. अनेक आमदार संपर्कात आहे. फक्त टेक्निकल काही मुद्दे आहे की आज त्यांना पक्षात घ्यावं का, की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर घ्यावं, असे अनेक प्रश्न तांत्रिक दृष्टिकोनातून आहे. त्यांचंही सदस्यत्व रद्द होण्याची भीती असते आणि कोणाचं सदस्यत्व रद्द करून त्या मतदारसंघाच्या जनतेला वंचित ठेवायचं का, ही एक शुद्ध भावना आहे. कारण मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण काँग्रेसचे आमदार आपण आपल्या पक्षामध्ये घेऊ तेव्हा
त्या त्या मतदारसंघामध्ये जनता वंचित असू शकते आणि म्हणून अशी जनहितासाठी सामंजस्याचा विचार करून अनेक जण संपर्कात आहे आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेऊन 13 वैभव अमर रहे मा हम दिन 4 रहना रहे या भावनेतून ते यायला तयार आहे. मग अशा प्रसंगात योग्य क्षणी योग्य निर्णय होईल. आज आपण एका आमदाराचं नाव घेतलं पण अनेक आमदार काँग्रेसचे हे तयार आहेत. सर, आता महायुतीमध्ये मनसे देखील सामील होणार आहे अशी चर्चा लागते. मुंबईतील काही जागा मनसेने मागितली, तर काय वाटतं महायुतीला मनसे देखील लागेल का आणि स्वागत असेल का? असं आहे, याबद्दलची माहिती मला नाही. पण मी जसं सांगितलं की शेवटी देशासाठी भारतीय जनता पार्टी म्हणजे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी थोडी आहे की आपले डिव्हिडंड शेअर्स पार्टीतच वाटलं पाहिजे. देशासाठी काम करणाऱ्यांचा पक्ष आहे, राष्ट्रासाठी काम करण्याचा पक्ष आहे. पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना, हा भाव आहे. आता जर आम्ही नमस्ते सदा वत्सले मातृभूमी म्हणतो तेव्हा हा भाव आहे की एखादा व्यक्ती जर देशहितासाठी आपल्यासोबत जोडल्या जात असेल आणि त्यांच्यामध्ये जर योग्य पद्धतीने कर्तृत्व आणि कार्यक्षमता असेल तर देशहितासाठी त्यांना सोबत घेणं याच्यामध्ये काय वाईट आहे. आणि हे अगोदर घेतलं नाही. प्रभू रामानी सुद्धा लंकेवर स्वारी करताना रावणाचा भाऊ विभीषण घेतला. पांडवांनी जेव्हा 11 अक्षयणी सैन्य होतं त्यांचं सैन्य वाढवण्यासाठी सोबत घेतलं. शेवटी सत्य असत्य, धर्म अधर्म, विकास विनाश या युद्धामध्ये सत्याचा विजय व्हावा, धर्माचा विजय व्हावा, विकासाचा विजय व्हावा, देशाच्या प्रगतीचा विचार व्हावा. देशासाठी काम करणार नेते देशासाठी परिवार सोडून राष्ट्रहिताचं काम करणार आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आपला परिवार वसवण्यासाठी राष्ट्र सोडलं, एवढाच फरक आहे. भाऊ, बारामतीमध्ये पाहिलं तर विजय शिवतरे जे आहेत ते अजितदादांच्या विरोधात त्यांच्या झोपटले, तर माढामध्ये सुद्धा सामने संघर्ष पाहायला मिळतोय. हा जो संघर्ष जो आहे अंतर्गत माहितीचा तो कधीपर्यंत समेल किंवा कशा पद्धतीने त्यासाठी पॅचअपसाठी प्रयत्न केले जातात? असं आहे की निश्चितपणे पॅचअप होईल. जे एकनाथ शिंदेजी 50 आमदार आणि 13 खासदार जोडून घेऊ शकतात, त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की आपल्या शब्दांनी ते आमदारांना जिंकू शकतात, 13 खासदारांना जिंकू शकतात. तर काय विजय शिवतारेंचा जो मनात भाव आहे त्याला जिंकू शकणार नाही असं तुम्हाला वाटतं? विजय शिवतारेंना श्री एकनाथ शिंदेजी एक क्षमतावान मुख्यमंत्री आहे, क्षमतावान नेते आहे. मला विश्वास आहे की विजय शिवतारे असतील किंवा साहेब अडसूळ साहेब असतील, एकनाथ शिंदेजी त्यांच्यासोबत संवादातून समाधानाकडे आणि समाधानातून श्री विजय शिवतारे हे अजितदादांसोबत त्यांचं सख्य होईल याच्याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही आहे. आणि आमचे आनंदराव अडसूळ सुद्धा अमरावतीमध्ये आनंदी वातावरण होईल असंच कृती करतील असा माझा विश्वास आहे. शिंदेचे आमदार असतील किंवा राष्ट्रवादी अजितदादांचे आमदार असतील यांना बोलण्यासाठी स्क्रिप्ट जी आहे ती संघ कार्यालयातून येते असं संजय राऊत. नाही, मी सांगितलं ना की काही लोकांना असा डायलॉग मारण्यामध्ये आनंद असतो. संघ ज्यांना समजलाच नाही त्यांना असं वाटतं की संघ कार्यालय म्हणजे हातात पेन घेऊन कागद घेऊन आणि पॅडवर काहीतरी लिहून, त्यांना संघ कधीच समजला नाही. संघ हा राजकीय पक्षाला प्रमोट करत नाही. उद्या संजय राऊत साहेब सुद्धा संघात गेले तर संघ त्यांचेही स्वागतच करेल. कारण संघाला देश महान करायचा आहे, देश मोठा करायचा आहे, देशाचा गौरव वैभव वाढवण्यासाठी संघ काम करतो. संघ खुर्चीसाठी काम करतो का? संघाचे स्वयंसेवक, संघाचे प्रचारक आपलं आयुष्य देशाला समर्पित करतात. ते राज्यसभेची तिकीट मागत नाही. हो, मी निर्णय केला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जगभर जावा आणि त्यापैकी या सर्व मी साधारणतः 150 असे निर्णय करण्याचा प्रयत्न करतोय ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आमचा वीरतेचा विचार जावा. आम्ही किती नशीबवान आहोत, सौभाग्यशाली आहोत. जगातल्या इतर देशांना आपल्या मुलांना जर वीरतेची कथा सांगायची असेल तर काल्पनिक कथा सांगावी लागते. स्पायडरमॅन, सुपरमॅन या सर्व काल्पनिक कथा आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अरे हे आमचं असं जिवंत ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी मृत्यू आपल्या मुठीत ठेवला
देशासाठी प्राणाची बाजी दिली. छत्रपती संभाजी महाराजांना आपण छावा म्हणायचो. त्यांचा इतिहास, त्यांचा हा विचार, हा त्यांचा इतिहास माझा विश्वास आहे की हा इतिहास जर तरुण तरुणीपर्यंत पोहोचला तर या इतिहासातून वर्तमानातला आमचा तरुण तरुणी संकल्प करेल एक उज्ज्वल गौरवशाली भविष्य बनवण्यासाठी. म्हणून JNUला मी अध्यासन सुरू करतोय. मी व्हाईस चान्सलर पंडित मॅडम यांच्याशी चर्चा केली. JNU मध्ये भारत तोडूची घोषणा होते. त्याच JNU मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचाराची तलवार चालेल तेव्हा असे दृष्ट बुद्धीचे औरंग्याच्या विचाराचे लोक एक तर त्यांचा विचार तिथं थांबेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने त्या ठिकाणचा प्रत्येक तरुण तरुणी पेटून उठेल हा विश्वास आहे. आणि म्हणून मी तिथं हा निधी उपलब्ध करून देतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.